हो, तुमचं जे नाव आहे ते बारशाला तुम्हाला मिळालं, पण त्याच्या अगोदर तुम्ही होता ना? होता. मग ज्या वेळेला तुम्ही गर्भामध्ये होता त्यावेळेला तुम्हाला नाव होतं का? नव्हतं. मग त्यावेळेला तुम्ही होता ना? कोण होता तुम्ही त्यावेळेला? तुम्ही कोण होता त्यावेळेला? तुम्ही नुसतं होता. नंतर बाहेर आल्यावर तुम्हाला या उपाध्या सगळ्या मिळायला लागल्या. मी कावण्याचा आहे, मी निगव्याचा आहे, मी गारगोटीचा आहे, मी महाराष्ट्रातला आहे, मी भारतातला आहे, मी झारखंडचा आहे, मी रशियाचा आहे. असं कुणाला उपाधी मिळाली? त्या जीवानं देहाच्या माध्यमातनं देश काळ वस्तूची उपाधी स्वीकारली. पण ती उपाधी कुणाची आहे? कुणाच्या संबंधानं आहे? देहाच्या संबंधानं आहे. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण मी उपाधी माझी गुप्त चैतन्य असे या उपाधीमध्ये माझं जे अस्तित्व आहे ते अविद्या उपाधीमध्ये जे चैतन्य स्वरूप आहे आणि विद्या उपाधीमध्ये जे चैतन्य स्वरूप आहे त्याचा आपला आता संबंध नाही. आता हा अविद्याग्रस्त जीव आहे आणि हा अविद्याग्रस्त जीव त्यानं उपाधी घेतली कुणाची? अविद्येची, मायेची. अविद्या. आणि त्यानं काय झालं? तो जीव स्वतःला विसरला.